सासूला बाहेर घेऊन आलो आहे आणि ती पालखी होती ती आमच्या एरियाची होती आणि त्या पालखीमध्ये पहिला आम्ही आमचा ग्रुप नाचायचो, माझ्या मैत्रिणी वगैरे. छान वाटलं बघून पालखी. The next day. बसले कॅटू. मार्केटमध्ये आलो आहे आम्ही आणि कॅटू इथे बसले अशी बुक घेऊन. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. 12 वाजायला आलेत. आम्ही मार्केटला जाऊन आलो. मम्मी वगैरे कॅटू पण होती आणि इतकं ऊन होतं आम्ही लगेच पाहिलो. अरे आजारी होणार आहे उन्हामध्ये, इतकं ऊन आहे खरोखर. म्हणजे असं काही घेतलं नाही जे सामान घ्यायचं होतं. आणि इथे माहिती नाही आता काय असं होतं, ॲलर्जी. आणि आता ही मार्केटमध्ये टिकली घेतली, ती लावली आहे. ऑलरेडी मला ना इकडे तिरीसुद्धा आहे, तुम्ही बघू शकता. तर आता ही टिकली लावली आहे आणि आता काय रे जेवण करून घेत कॅटूला घेऊन गेल्यावरती कपडे धुतलेले ते सुकवायला. आणि नाश्ता पण आता साबुदाणा बटाटे बॉईल करायला ठेवले, साबुदाणा खिचडी करते. कॅटला इथे कलिंगड कापून दिलेलं ते पण तिथे असंच ठेवलं. इथे झाली आहे साबुदाण्याची खिचडी, रेडी आहे. आणि तुम्ही बघितलं असेल मोस्टली माझ्या इथे ऑमलेट अंड जास्त असतं, साबुदाणा खिचडी पोहे हेच असतं. आता हे देते मम्मीला, उशीर झाला, 12 वाजले. मी शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवते ना, तर खूप बरं पडतं हे सर्व करायला लगेच. मी पण नाश्ता करून घेते आणि मग जेवण करायला घेते लगेच. तर आली आहे मी किचनमध्ये आणि जेवण करायला घेते. तर आता मी करते, आज माझ्या सासूची आहे पुण्यतिथी, तर त्यांच्यासाठी जेवण करते. आणि आता हा 6वा वर्ष आहे, त्यांच्यासाठी मी जेवण ठेवते. तर काय नाही, आता करते डाळ राईस, कोबी घेऊन आले, चिकन घेऊन आले, फिश फ्राय करेन. तर घरून घेते, पटकन वाजलेत 1 आणि ॲलिस गपचूप गेल्या घराच्या बाहेर. आणि जस्ट दरवाजा खोलला, आम्ही थोडासा ओपनच ठेवलेला, तरी थोडासा असं खेचलं ना मागे, लगेच तुला माहिती पडलं आणि पळाली बाहेर. बापरे, तो पण पळाला, तिच्या अगोदरच पळाला. असं म्हणजे बोलतात ना, असं टेन्शन येतं. आणि काय नाही, तर आता मी सगळं जेवण वगैरे करून घे. माझ्या सासू असत्या, मी तर म्हणजे बोलते ना असं आई पेशी माझ्या सासू असतात, तर त्यांचं आणि माझं बॉन्डिंग खूप छान असतं, खूप स्ट्रॉंग असतं. रिलेशन आमचं खूप चांगलं असतं. आणि त्या पण महाराष्ट्रीयनच होत्या, मराठी होत्या त्या. मी पण मराठीच आहे. आणि त्यांना मी नवरे केले आहेत कॅथलिक, त्यांनी पण, मी पण. आणि लीनाचा नवरा आहे मराठी. सर्व उलटं पालटं झालं आहे. तर ते असं काय नाही, कधी कधी विचार करते असल्याचं तर खूप छान असतं. आमची लाईफ एकदम वेगळीच असते खरंच. आणि जसं लीनाने माझा बॉन्ड आहे, मला तर माहिती आहे नक्कीच असंच असतं एकदम. आणि मला ना एकदम फ्रेंडली राहायला आवडतं. मला असं फुसकेपणा वगैरे मला बिलकुल आवडत नाही. तुम्ही बघितलं असेल लीनाचं आणि माझं बॉन्डिंग कसं आहे, एकदम मस्त छान नंदेसारखं आम्ही असं राहतच नाही, आम्ही ॲज अ फ्रेंडसारखेच राहतो. आणि लीनाकडून तर मी इतकं ऐकलं आहे ना मम्मीबद्दल, खूप म्हणजे खूप ऐकलं आहे. खूप म्हणजे सर्वांसाठी खूप करायच्या त्या, खूप जास्त त्यांनी केलं आहे. आणि आपल्या फॅमिलीसाठी तर म्हणजे हमेशा त्या उभ्याच राहायच्या. तर तेच मी कधी कधी असं विचार करतो, जर त्या असत्या तर आम्ही कुठेच असतो. आमची पूर्ण लाईफ वेगळी असते, छान असतो, एकदम हसी खुशी राहिलो असतो एकदम. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे माहिती आहे, आई असायलाच पाहिजे घरी. मी आता जास्त काही बोलणार नाही, कारण मी इमोशनल होऊन जाईन. आणि म्हणून आईबापांना ग्रांटेड घ्यायचं नाही. मी माझ्या मम्मी पप्पांना खूप प्रेम करते. माझ्या मम्मीला तर तिला माहिती आहे मी तिला किती प्रेम करते, आणि त्यांच्याशिवाय तर आम्ही विचारच नाही करू शकत.
म्हणून असं कधी कधी वाईट पण वाटतं, म्हणजे मम्मी नसते वगैरे. तर मी आता इकडे काय नाही जेवण करून घेते पटकन. वाजले 2 आणि झालंय माझं. चिकन ठेवलंय, ते पण 10 मिनिटात होईल आणि मला ते जेवण ठेवते. इथे डाळ केली आहे आणि मस्त ते चिकन सुक्कं केलंय. इथे कोबीची भाजी केली आहे, मटर टाकलंय त्याच्यामध्ये. राईस पण झालाय. आता मच्छी फ्राय करते. ऐकलं असेल आवाज. काय काय तू झाडू मारली? कशी मारली झाडू? काय तू मला बोलते की तू घे मला. हा मग पूर्ण पशिना आहे घे तू. अशी का करते तू? हा मला शतवते. तू कितना पसारा हो जाता है वहाँ पे. ये वाला ईयरबड जमता है. कौन मेरे सा? को तो लकड़ी वाला पसंद. लकड़ी वाला भी है लेकिन वो नहीं जमता. मेरे को वो चाहिए लकड़ी वाला. हाँ. ये नहीं. बुब्बू प्लीज उसको नीचे उतार, मेहरबानी करो मेरे ऊपर. अभी देखो लीना उधर से. फेंकी इसके तो बोली मैंने फेंकी. चलिए खाली. और मैं नहीं डाल रही थी करके मेरे पे से गई. अच्छा हाँ करके. पूरा हाँ, अय्या हाँ. बघ बघ. आता तू फेकली ना बघा तू ओरडते काय तू. तर फटके दे ना तुला. हा कोणाला टीव्हीला काय करू नको बस. कोणाला नाही करती. कोणाला. हाँ 1 2 3 1 3 3 पहिला आता. हाँ. 1 नाही आता 3 ती 2 अरे बाबा अरे बाबा. 1 2 कशी कशी 1 2 1 अरे इसके बाहर जाने के वांदे हो गए. बाद में भी कैसा गया बाप रे. हाँ ओए दरवाजे का आवाज देखा उसने कैसा सुना. बाप ए बाबा टीव्ही से मस्ती नाही. हा 3 2. इथे जेवण झालंय आणि आता आम्ही ठेवतो जेवण वरती टेरेसवरती. मम्मीला दाखवून मच्छी केली आहे, भाजी केली, चिकन केलं, चपाती वगैरे. त्यांना कॅडबरी आवडायची तर कॅडबरी ठेवले. तर आता हे बाकीचं आम्ही करून घेतो. लीनाला पण बोलावलं आहे जेवायला. हे करून आली आहे ती पण. चलो उठ. दादा बोलती. दादा या. लीना स्टैंड देखो इधर रखा है. मस्त कपडे आले सर्व इथे. एक कवा ये आला आला का कावला आला. अरे इधर ही रखते हैं. इधर किधर आ गया है काव काव. बांगडा 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 को पूरा चीर फाड़ हो गया है. हाँ चलो. रेवा भी आ गया. रेवा हो गई. क्या है रेवन रेवन. रेवन रेवन के दूसरे बोलते हैं. बाबा मेरे को देख के ही डर लगता है उसको सही में. एक बार वो बारिश देखेगा ना, में it's very lucky. एक बार बारिश में आया था. मैंने बोला ये क्या है. मच्छी मच्छी. चलो चलो नाही चल अभी. हाँ बहुत ऊपर. बहुत. बसलो आम्ही इकडे जेवायला. व्हेरी गुड गर्ल. हा कॅटूला पण दाखवत्या. बस दाखवलं. हा आमचं जेवण वगैरे सर्व झालंय. पण ही कॅटू आम्हाला इतकं सतवत आहे ना खरोखर. हा कॅटू तू सतवत आहे ना मम्माला. आणि तू काय घातलं. 2 hours later. चलो. अरे बापरे चष्मा बिष्मा घालून आम्ही निघालोय. 7 वाजलेत. 7 वाजलाय.
घातलाय चष्मा. आणि वाजलेत 7. आम्ही निघालोत आझाद मैदानला. आता माहिती नाही किती वाजता पोहोचू. आणि ड्रोन शॉट बघायसाठी आता माहिती नाही बघायला मिळेल की नाही. मिळेगा ना. केस पण वरती बांधतात कारण इतकी हवा आहे ना. बाईक होऊन नसते तर पूर्ण खराब होऊन जातात. आणि काय नाही बघू आता किती वाजता पोहोचू. पोहोचलो आहेत आता. 1 तास झालाय बरोबर. 7 वाजता निघालेलो, 8 वाजलेत. वाव आम्ही पोहोचलोय. अरे 2000 ड्रोन आहे. 2000 ड्रोन. कॅमेरा क्लीन करा. नाईस मामा, नाईस. सर्वे वीडियोस वगैरह काढ़ता है. आणि अपने को इधर ही आना था. यहाँ पे ना ना ग्राउंड में है क्या? ग्राउंड मध्ये क्या करेगी. यहाँ से भी तो दिख रहा है अच्छे से ना. यहाँ से पूरा क्लियर दिख रहा है. वो जो दिख रहा है वो सब ड्रोन है ना. परफेक्ट है. एकदम झूम केलं आहे असं बघू शकता कसं चालू आहे. सर्व व्हिडिओज काढत बसले. आणि तुम्ही पण ओळखा हे सर्व कोण आहेत. महासंस्कृती.
दिन में होगा. पता नहीं ना. अच्छा दिन में. हां हां हां. बाई इकडे पहा करतो आणि आम्ही बाहेरूनच बघत होतो. आता आम्ही ग्राउंडमध्ये चाललो आहे. गेला. आणि आलेक्स आम्हाला असं बाईक असं चालवून घेऊन आलाय ना, खरोखर खतरनाक. उसका हात कॅटूने पण चष्मा टाकला नाही आता बाईकवरून येता येता. का कंटाळा आला ना, 1 घंटा लागलाय पूर्ण पोचायला. आता जातोय आम्ही ग्राउंडवर. आणि ही आहे खाऊ गल्ली. इथूनच जावं लागेल आतमध्ये. आणि काय झालंय ते आले. क्या हुआ है वो एलेक्स बताएगा. हाँ ये भी देखने मिला. ड्रोन शॉट झालंय, संपलं. जातो आम्ही रिटर्न. आम्हाला बाहेरूनच बघायला भेटलं. जसं पोचलो ना तसं चालूच होतं. तेव्हा आम्ही व्हिडिओ स्टार्ट केलं. तेवढंच फक्त 5 मिनिटाचं होतं. आता काहीतरी. तो किधर जाएंगे फिर? और पीछे पूरा मार्केट भी नहीं इधर. क्या मार्केट है वो? मार्केट कौन सा? तो आना इधर खा. मोमोज खाते. आम्ही बसलोच मोमोज खा. चष्मा कुठे आहे? काय तुझा चष्मा किती आहे? चष्मा. चष्मा कुठे आहे? चष्मा कुठे आहे? चष्मा. मोमोज ऑर्डर केले. त्याच्यानंतर बघू आता कुठे जायचं. इथे आले आहेत मोमोज आणि खूप गरम आहे. भरपूर गरम आहे. गरम आहे कॅटू. मोमोज एकदम बकवास होते. किधर जाएगी अभी? ब्लॉग में डालना, सब कमेंट करिए. उसमें आजीला मोटू रहता है. वो फैशन स्ट्रीट करके इधर ही है. फैशन स्ट्रीट. चलो चलो अभी लेके. मेरे ये गली से अपन भव्य ड्रोन शो. जीन्स बघत बसले आणि हा खूप टाइमपास आहे. खूप टाइमपास. कंटाळा आलाय आम्हाला. हां खूप टाइमपास करतो. रे क्या अरे आता कुठे? अभी किधर जाना है? शॉपिंग करेंगे. लिंकिंग रोड अपना बेस्ट है. अरे वो 200 250 300 में भी देगा. आता मी जीन्स विचारली 950 बोलतोय. हाँ बाद में कितना बोला? एलिस की तो लिंकिंग रोड में भी पहचान है. मेरे को तो सस्ता में मिल जाता है. हाँ क्या? पण उसको 200-300 रुपये बोला. कैसा है 400 रुपये. पेट्रोल भरायसाठी थांबला
ॲलेक्स आता आणि आम्ही निघालो आहेत. वाजले 9:15 आणि ॲलेक्सचा विचार होता बाहेर जेवायला जायचं, पण घरी इतकं जेवण वगैरे केले मग ते काय करणार. मला तर असं वाटतं कधी घरी पोहोचाय, कारण बघितलं ना सकाळपासून कामच करत होती. आणि उद्या पण आहे तिकडे शो, ड्रोन शो. तर बरोबर 7 वाजता चालू होतं. आम्हाला असं वाटलं की थोडं लेट वगैरे करतील, पण आम्हाला काही जास्तच लेट झाला. तर उद्या पण ड्रोन शो आहे, पण इतक्याला लांब तर कोण येणार असं. फक्त आम्ही 5 मिनटं बघितलं आणि स्टार्ट किती वाजता झालेलं, बरोबर 7 वाजता चालू झालेलं. 7 इकडे आलं आहे, आता जातोय. कंटाळा आला यार. चलो आम्ही आलो जाऊन. वाजलेत 10 आणि बाईकवरून खरंच खूप कंटाळा आला. आणि कारण का माहिती दिवसभर काम पण होतं आणि मग परत इतकं लांब आम्ही गेलो मरीन लाईन्सला, आझाद मैदान. तर आणि तो शो तुम्हाला जसं सांगितलं 7 वाजता चालू होतो, तर लवकर जायला पाहिजे. 6 वाजता निघालं असतं ना तर एकदम प्रॉपर बघायला भेटलं असतं. फक्त 5 मिनटंच आम्ही बघितलं. तर काय नाही, असंच राऊंड वगैरे मारला आणि आलो इतक्या लांबून. ॲलेक्स बोलत होता जेवायचं काय, मग मी बोलली नको, कारण घरी आहे जेवण. तर काय नाही, असं होता आमचा आजचा दिवस. आणि मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॅटू पण खूप कंटाळली, आता जाऊन मम्मीकडे पडली होती आणि आली आहे ती. तिला माहिती आहे ब्लॉग. खरं कॅटू पण खूप कंटाळा आलाय तिला पण. मम्मी एकदम शांत बसलेली. मी आली बोलली बाबा हम लोग को पहुंचा पहिले घर पे. तर आपण भेटूया आता उद्याच्या ब्लॉग मध्ये. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. ये जा